आज मला उपसभापतीपद म्हणून संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचा आधी मी आभार मानते। काय सांगाल, ज्यावेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झालं होतं त्यानंतर तुम्ही दुलारी उधळला होता राज्यात, एवढा आत्मविश्वास होता, त्यानंतर उपसभापतीपदी तुमच्या घरात मिळतं। मी ज्यावेळेला मतदान झालं पंचायत समिती जिल्हा परिषदचं त्यावेळेला महाराष्ट्रातला पहिल्यांदा गुलाल उधळला आणि त्या गुलाल उधळल्यानंतर माझ्या खूप टीका झाली, परंतु माझ्या मित्रमंडळी असतील किंवा कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी जो माझ्यावरती विश्वास दावला आणि माझ्या ज्या सर्व सहकार्याने आम्ही त्या 15 दिवसामध्ये जे केलेलं काम होतं आणि मनोजदादांचं आमच्या डोक्यावरती जो हात होता त्या जोरावरती आम्हाला एक विश्वास होता की आम्ही 100% निवडणूक जिंकणार, म्हणून मी गुलाल पहिल्यांदा उधळला। मनोजदादांनी आमच्या प्रेमासाठी आम्हाला आमच्या कुटुंबाला प्रेम दाखवून कुटुंबावरती मनोजदादांनी मला आमच्या वहिनींना कराड तालुक्याचं पहिलं उपसभापती पद देऊन आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी महायुती भाजप पक्ष व आदरणीय कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा मी नेहमी ऋणी राहीन आणि महाराष्ट्राच्या एका पैलवानाचा सन्मान केला असं मला वाटतं। आणि आज अनिताचा उपसभापती पद हे महाराष्ट्राच्या पैलवानाच्या सन्मानासाठी दिलं एवढं ज्या निमित्तानं मी सांगतो। आणि हा विजय आणि हे उपसभापती पद मी डबल महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील यांना मी समर्पित करतो।